आज मात्र त्यांना समोरासमोर बघण्याची संधी आहे आणि पावसाळी रबर क्रिकेटमध्ये हे व्यावसायिक क्रिकेटर आज आपल्या खेळातील कला कौशल्य संपूर्णपणे दाखवून देत आहेत. चला दोन्ही संघाचे 12th मॅन आपण समालोचन कक्षेशी संपर्क करायचा आहे. रुपेश जाधव व्हॉलंटियरची भूमिका मागील 2 दिवसापासून खूप चांगल्या पद्धतीने निभावतात. विश्वनाथ जाधव जे स्वतः आयोजक एक मोठा खेळाडू आहे आणि अगदी बघायचं झालं तर या क्रिकेटच्या नगरीमध्ये त्यांचं आयोजन खूप सुंदर पद्धतीने झालंय. मुफस वसेफाड्याचं हे मैदान खूप सुरेख पद्धतीने याच मैदानावर मोठमोठ्या स्पर्धा गत वर्षीमध्ये आपण बघितल्या आहेत. अगदी रबर बॉलची ही स्पर्धा सुद्धा या हंगामामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. वेलकम सर्व प्रेक्षकांचं आपण पुन्हा एकदा स्वागत करतोय. युट्यूबच्या माध्यमातून जे श्रोतेगण जॉईन झालेत त्यांचं सुद्धा आपण स्वागत करतोय. फर्स्ट फेल हाताळण्याकरिता एक व्यावसायिक क्रिकेटर ज्याची गणना ज्याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर भले भले फलंदाजाला पाणी पाजलं तो रवी बुंबक सज्ज झालाय गोलंदाजी ट्रॅकवर. तर 2 फलंदाज अगदी आपण बघू शकतायत. एक एंडने A1 पवन नॉन स्ट्राईक एंडला आहे तर करेश मात्रे जो टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. ऑल सेट आम्ही सुद्धा सेट झालोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. स्टार्ट ऑफ द मॅच सामन्याला सुरुवात होत आहे. अगदी बघायचं झालं तर विजय जाधव याला सुद्धा आपण बघू शकता. नीरज कुमार कलवा याला सुद्धा प्लेइंग 11 मध्ये. तदनंतर राहिल अन्सारी, संकेत काजार, धीरज झा. तदनंतर आपण बघू शकता आकाश डेड बॉल म्हणून घोषित केलाय पंचांनी कारण की फलंदाज त्या ठिकाणी सुसज्ज नव्हते. रवी बुंबक आणि तदनंतर आकाश जंगे 2 मोठी नावं आज टीम 94 संघाकडनं खेळताना आपल्याला बघायला मिळतात. तदनंतर सुप्रीमोचा स्टार ज्याने मॅन ऑफ द सिरीज आपण बघू शकतात कार पटकावली तो विश्वनाथ जाधव आज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. तदनंतर करण माळीसारखा एक आपण बघू शकतायत कळंब संघाकडनं बिलॉंग करणारा आज खेळाडू टीम 94 संघाचं नेतृत्व करताना बघायला मिळतोय. पहिला चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पॉइंटच्या रिझन मध्ये येतोय. विजय जाधव वेगाने पुढे सरसावलाय. 1 धाव कंप्लीट झालं. 1च धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. पहिली धाव ही खूप महत्त्वपूर्ण आहे आणि ती पहिली धाव स्कोर कार्डवर अर्जित केली जाते. करेश मात्रेच्या बॅटमधनं ही सिंगल येते. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज यावेळेस टप्पा पडल्यानंतर चांगली लाईन मेंटेन केली गेली. कालच्या दिवसामध्ये सुद्धा पवन केने थोडासा या मैदानावर स्ट्रगल झाला परंतु ज्या पद्धतीने आज ओपन हाफ आहे ओपन हाफ मध्ये अगदी म्हणायचं झालं तर एक नवीन उमेद घेऊन उतरलाय संघ मैदानाच्या आतमध्ये. नावा साजिशी अशी कामगिरी करावी लागेल. चांगली गोलंदाजी ही खासियत आहे रवी बुंबक याची. हिट द डेक गोलंदाजी करण्याचं कौशल्य सातत्याने आपल्याला मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना बघायला मिळाला आणि नावाज साजिश अशी कामगिरी पुन्हा एकदा रवी बुंबक मैदानाच्या आतमध्ये सुपर लाईन अँड लेंथ मेंटेन केली गेली. 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावफलक 1 या अंकांवर. यावेळेस एज लागलंय. धीरज झा या झेल खाली तो चुकी करणार नाहीये. पवन केने नाव मोठं परंतु दर्शन खोटं झालंय. फ्लॉप शो म्हणावं लागेल. फलंदाज बाद हा बसतोय पहिला ब्रेक थ्रू. भिवंडी 11 या संघाला. पवन केने बॅक टू द डगआउट गॉन. मेरे
हॅलो. कोण आलाय मागे? वैभव ना. नवीन पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये. हॅलो हॅलो. जा रहा है, लोड नहीं पकड़ रहा है. हॅलो हॅलो. हॅलो 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 हॅलो. हॅलो 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 हॅलो. हॅलो 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 हॅलो. हॅलो 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 हॅलो
करण्याचा प्रयत्न. ओहो, काय फलंदाजी झालंय. अफलातून टायमिंग. हा आहे करेश मात्रे नावाचा क्वालिटी ब्रँडेड षटकार. आणि धावफलक सैरा वैरा पडलं गेले. धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले एकंदरीत 55 या अंकांवर. आणि इथून विजयी होण्याकरिता लक्ष असेल 56 धाब्यांचं. बघा, हे क्रिकेट आहे आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्ही तुमची लाईन अँड लेंथ विसरताना तेव्हा समोरचा फलंदाजा फायदा घेताना बघायला मिळेल. 55 धाबा स्कोर कार्डवर लागले आहेत. विजयी होण्याकरिता 56 धाब्यांचं टार्गेट हे मात्र समोर असणार आहे. आणि एकंदरीत करेश मात्रे वैयक्तिक 50 धावा. ओहो, काय फलंदाजी, सुपर फलंदाजी. अगदी या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक, हाफ सेंचुरी करेश मात्रेच्या बॅटमधनं. सुपर बॅटिंग बाय करेश मात्रे. आज ब्रँड झळाळलाय खास करून भिवंडी 11 या संघाकडनं खेळत असताना. बघा, पहिलं अर्धशतक आपण बघितलं निलेश सांबरेच्या बॅटमधनं. आणि आज ओपन गटाची सुरुवात अगदी म्हणायचं झालं तर यापेक्षा दुसरं काय असू शकते. करेश मात्रेची बॅट मैदानाच्या आतमध्ये लहरली आणि वैयक्तिक 50 धावा संघाला नेऊन ठेवले 55 धावेपर्यंत. आणि विजयाकरिता लक्ष ठेवले टीम 94 कामन संघाकरिता 56 धावेंचं. वेलकम मुरादभाई या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा आपण करतोय शब्द सुमनानी स्वागत. खूप जबरदस्त पद्धतीने तिसऱ्या स्पेलमध्ये 6 धावा येत असताना पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 23, तिसऱ्या षटकामध्ये 6 धावा आणि चौथ्या षटकामध्ये सुद्धा 23 धावा. म्हणजेच थोडंसं विश्वनाथ आणि राहिल याचं जे षटक बघायचं झालं तर ते महागडं ठरलं गेलं. आणि आतापर्यंत 55 धावा, ज्या एक चांगला टोटल म्हणावी लागेल. या स्पर्धेचा उच्चांक स्कोर म्हणायचं झालं तर 4 षटकांमध्ये 67 धावा आहेत. म्हणजेच 2 वेळा हा रेकॉर्ड आपल्याला बघायला मिळाला. या स्पर्धेमध्ये एकमेव मेडन ओव्हर जे टाकलं गेलं संदीप सांबरेच्या माध्यमातून. आणि अगदी या स्पर्धेतील महागडे षटक जे 41 धाब्यांचं जे विश्वनाथ जाधव याने हाताळलं होतं कालच्या दिवसामध्ये. तर आजच्या दिवसाची सुरुवात सुद्धा अगदी आपण बघू शकतात खूप चांगल्या पद्धतीने. जे प्रोफेशनल क्रिकेटर आहेत, व्यावसायिक क्रिकेटर आहेत, त्याने आपली ख्याती पूर्णपणे दाखवून दिली. बघा, रवी बुंबकाला सुरुवातीला खूप चांगली गोलंदाजी केली, विश्वनाथवर थोडासा अटॅक केला करेश मात्रे याने. भार्गव याने खूप चांगली गोलंदाजी करून दाखवली, 6 धावा त्याने दिल्या. परंतु शेवटच्या अंतिम षटकामध्ये स्लॉग ओव्हरमध्ये राहिल आला आणि राहिल आला 23 धावा मात्र शेवटच्या अंतिम षटकामध्ये. परंतु नाण्याची एक बाजू आपण बघितलंय, नाण्याची दुसरी बाजू बघणं तेवढंच गरजेची गोष्ट आहे. कारण की क्रिकेटमध्ये केव्हाही काहीही आणि कधीही घडू शकतं. या आपण नाणेफेकीच्या दिशेने वळूयात. चला, दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज आपण जर उपस्थित झाला असाल तर आपण या कार्तिक 11 काजू संघाचा कर्णधार आणि हंशिता स्पोर्ट्स संघाचा कर्णधार. चला, दोन्ही संघाचे कर्णधार या नाणेफेकीचा कॉल केला जाईल. जाधव स्पोर्ट्स आयोजित बहुजन विकास आघाडी चषक आज ओपन गट अगदी आपण बघू शकतात. व्यावसायिक क्रिकेटर मैदानाच्या आतमध्ये जारी झालेत. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग जॉईन झालेत त्यांचं सुद्धा आपण करतोय सकाळच्या सत्रामध्ये, दुपारच्या सत्रामध्ये वेलकम. 12 वाजून गेलेत. अगदी 12 वाजता पहिल्या सामन्याला सुरुवात झाली आणि इथून आपण बघू शकतात आजच्या दिवसाचा गट खूप सुंदर पद्धतीने बघायला मिळणार आहे. शिवान स्पोर्ट चॅलेंजर प्रथमेश ठाकरे यांचा सुद्धा संघ आज बघायला मिळेल. सदानंद स्मृती कामत या नावाने सुद्धा एक संघ आज ओपन हाफ मधनं बघायला मिळेल. त्यानंतर NSP बॉईज आणि त्यानंतर NB स्पोर्ट्स उत्तन हा संघ सुद्धा आजच्या दिवसामध्ये. मॅकमिलन गोविंद हा सुद्धा इन ऍक्शन आजच्या दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. सो बरेचसे व्यावसायिक क्रिकेटर ज्यांना आज आपण युट्यूबच्या माध्यमातून मोठमोठ्या स्पर्धा खेळताना बघायला मिळत आहेत ते आज वसई तालुक्यामध्ये दाखल झाले आहेत. पुढे जाऊ नका, रनचेस येते मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी घेतो एक छोटासा ब्रेक, पुन्हा एकदा रनचेसकडे वळणार आहोत. धन्यवाद.
कर्णधार जास्त वेळ घेऊ नका, त्वरित आपण नाणेफेकीचा कॉल करण्याकरिता या. कार्तिक 11 काजू संघाचा कर्णधार आणि हंशिदा स्पोर्ट्स दोन्ही संघाचे कर्णधार या. आज अगदी आपण बघू शकता वसई तालुक्यामध्ये व्यावसायिक क्रिकेटर मोठ्या प्रमाणात आपल्या खेळातील कला कौशल्य दाखवतील. दोन फलंदाज जो अगदी आपण बघू शकता पावसाळी रबर क्रिकेटमध्ये यंदाच्या हंगामामध्ये सर्वाधिक बेस्ट स्ट्राईक रेट ज्या फलंदाजाचा आहे तो आकाश जांगेड मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. तर एक एंडने अगदी आपण बघू शकता ज्याने इंडियन स्टेट प्रीमियर लीग मध्ये वर्णी लागली. त्यानंतर आपण बघू शकता सुप्रीमो सारखे एक भल्या मोठ्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ दी सिरीज कार ज्याच्या नावावर तो विश्वनाथ जाधव विकेटने. यावेळेस पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, जागा पडून खेळण्याचा प्रयत्न होता. आकाश जांगेड काय जबरदस्त परफॉर्मन्स यंदाच्या हंगामामध्ये अगदी आपल्याला बघायला मिळाला. मुंबई उपनगरातून खास करून आज वसई तालुक्यामध्ये दाखल झालाय. इथून पवन केने A1 पवन जास्तीत जास्त फॅन फॉलोइंग असणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तोच पवन केने. गोलंदाजी ट्रॅकवर ऑन साइडला वळवला गेलाय चेंडूला इंटू द गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत येत आहेत एक धाव कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेकरिता कॉल आहे. जोपर्यंत फील्ड केलं जाईल दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली गेली आहे. या दुहेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले अगदी 3 अंकांवर. बघा 56 धावेंचा पाठलाग हा तुम्हाला करावायचा आहे. म्हणजे सरासरी ही प्रत्येक षटकागणिक 14ची असणार आहे. या 14च्या सरासरीने जर तुम्ही जाल तर नक्कीच या टार्गेट पर्यंत पोहोचणं हे मात्र शक्य होईल. अशक्य काहीच नाही आहे क्रिकेटच्या दुनियामध्ये. सातत्याने जो प्रयत्न करतो नशीब सुद्धा त्याला सातत्याने साथ देते हे नेहमीच आपण बघितले. आणि मोठमोठी नावं आहेत आज नेहमीच आपण बघितलंय. कितीही वाईट सिच्युएशन असली तरी त्या सिच्युएशनवर मात करणं हेच मात्र त्या क्रिकेटरने सातत्याने बघितलं गेलंय. आज अगदी आपण बघू शकतायत पावसाचं जे आगमन होतं सकाळच्या सत्रापासून पाऊस हा मात्र लागून राहिला. पावसाळी रबर क्रिकेट आहे आणि पावसामध्ये रबर खेळण्याची मजा मात्र प्रत्येक खेळाडू या ठिकाणी अनुभवत आहे. हलक्याशा हाताने एक क्लासिकल ड्राईव्ह आपल्याला बघायला मिळाली. ऑन ड्राईव्ह केलं गेलाय. एक धाव कंप्लीट झालाय. जोपर्यंत फेकी आलाय क्षेत्ररक्षक थोडासा दूरवर राहिलाय परंतु बॅकअप करिता जेपी. यावेळेस मात्र ओहो एकाच रुळावर 2 गाड्या आमने सामने आणि अपघात स्वरूपी आकाश जांगीड सारखा एक बिग फिश बडी मछली जाल में फसती हुई. हे काय घडलं गेले मैदानाच्या आतमध्ये आणि जेपीएलला ठाऊक आहे की या विकेटची खासियत आणि अहमियत काय आहे. कारण की जिथे नॉन स्ट्राइक एंडला थ्रो केला गेला खूप सुंदर पद्धतीने. म्हणून मी म्हटलं का क्रिकेट हा जेवढा खेळ बॅट अँड बॉल ने खेळायचा असतो तेवढाच खेळ हा डोक्याने सुद्धा खेळायचा असतो. बॅकअप करिता आले, धाव घेण्याच्या मोहामध्ये पडले आणि क्रिकेटमध्ये एक मात्र त्या ठिकाणी म्हण आहे ना की लालच बुरी बला आहे आणि त्या भुलेमध्ये आपण बघू शकतात फसले गेले आकाश जांगीड आणि धावचीच्या स्वरूपाने बाद झाले. ज्या खेळाडूकडे मात्र आपण बघू शकता प्रेक्षकांचं लक्ष होतं तो खेळाडू बाद होऊन तंबूच्या आशेला गेलाय. बिग फिश आणि सर्वात दुर्दैवी बाद होणं क्रिकेटमध्ये काय आहे तर ते आहे धावचीत आणि धावचीच्या स्वरूपाने मात्र या ठिकाणी विकेटचं पतन झाले. म्हणून ठेच लागल्यानंतर अक्कल येते ही म्हण आहे आणि त्याच पद्धतीने अगदी आपण बघू शकतायत या ठिकाणी धावचीच्या रूपाने खेळाडू बाद झाले. म्हणून जिथे तुम्ही कॉन्सन्ट्रेट थोडंसं लॅप केलं आता मात्र पश्चातापाशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. धावफलक जाऊन पोहोचले 5 अंकांवर. विकेटचं पतन झालंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये धीरज झा मॅन फ्रॉम वालिवचा हा खेळाडू अगदी आपण बघू शकतायत मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. इथून खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी तुम्हाला करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. चला दोन्ही संघाचे कर्णधार जर उपस्थित झाले असेल तर प्लीज या. आपण नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी करणार आहोत. कार्तिक 11 काजू आणि हंशिदा स्पोर्ट्स संघ या ठिकाणी उपस्थित झाला. वेलकम, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. यावेळेस बघायचं झालं तर पंचांकडे लाऊड अपील तर केलंय परंतु इथे नॉट आउटचा इशारा परंतु पंच त्या ठिकाणी पाहतील न्याहाळतील आणि तत्नंतर निर्णय जो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. शिवान स्पोर्ट चॅलेंजर आणि सदानंद स्मृती कामन हे संघ सुद्धा उपस्थित झाले असेल तर प्लीज आपण रिपोर्टिंग करून घ्या ही विनंती आहे. तदनंतर NCB बॉईज आणि MB स्पोर्ट्स उत्तन हे दोन्ही संघ जरी उपस्थित झाले असेल तर प्लीज आपण लवकरात लवकर यायचं आहे. जय विश्वकर्मा आणि तदनंतर सतीश राजभर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. पंच आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. यस, नॉट आउटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. जास्तीत जास्त अपील यावेळेस केली गेली होती आणि अगदी जिथून बघायचं झालं तर इथून नॉट आउटचा इशारा आलाय. खूप चांगल्या पद्धतीने मात्र हा डिसिजन आपल्यापर्यंत. चला प्लीज डोंट आर्ग्यू विथ अंपायर्स विनंती आहे. चला पंचांसोबत आपण कुठल्याही पद्धतीचा आर्ग्यू करू नका ही विनंती आहे.
आतापर्यंत धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 5 या अंकांवर 5 रन्स ऑन कार्ड. चांगल्या स्थितीमध्ये तर नाहीये आतापर्यंत. आकाश जांगीर सारखी एक मोठी विकेट गेली आहे आणि जिथून योग्य त्या पद्धतीने अगदी म्हणायचं झालं तर इथून जो निर्णय आहे तो पंचांच्या माध्यमातून दिला गेलाय. चला प्लीज आपण थोडंसं सहकार्य करा ही विनंती आहे. येस विकेटचं पतन झालंय. थोडासा निर्णय हा थोडासा रिव्हर्स घेतलाय पंचांनी त्या ठिकाणी पाहिलं न्याहाळलं आणि निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवलाय. सर्व खेळाडूंना एक विनंती करेन की प्लीज आपण पंचांसोबत कुठल्याही पद्धतीचा आर्ग्यू करू नका. येस आम्ही जाणतोय प्रत्येक निर्णय त्या पद्धतीने मात्र कारण की पंचांची भूमिका भर पावसामध्ये तेवढंच अवघड आहे. जे पी आपण सुद्धा एक चांगले खेळाडू आहात त्याच पद्धतीने मात्र या ठिकाणी पंचांनी निर्णय दिलाय. विश्वनाथ जाधव याला परतावं लागेल. नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर भार्गव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. नव्याने फलंदाज खूप चांगली गोलंदाजी पवन केने याने आपल्या पहिल्या षटकामध्ये 2 महत्वाचे गडी बाद केले. नो डाऊट एक खेळाडू धावतीच्या रूपाने बाद झाला. तदनंतर विश्वनाथ जाधव हलकीची बॅटची एज म्हणून जेव्हा गोलंदाज चेंडू रिलीज करतो तेव्हा आम्हाला सुद्धा ब्रेक घेणं महत्वाची गोष्ट आहे. आणि जिथे या 5 धावा स्कोर कार्डवर लागल्यात आतापर्यंत चेंडूंचा विचार करायचा झाला तर या षटकातील 5 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर भार्गव या खेळाडूला आपण बघू शकताय. धीरज जायकेंडे उभा आहे चांगल्या स्थितीमध्ये. भिवंडी 11 आतापर्यंत खेळी करतोय मैदानाच्या आतमध्ये. A1 पवन विकेट टेकर गोलंदाज बनतोय मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण बघू शकताय. पंच वळतायत फ्लाय करत असताना व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अतिरिक्त धावेचा सहारा मिळेल. अतिरिक्त धावेच्या साहाय्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 6 रन्स ऑन कार्ड. वेलकम विजय आपलं सुद्धा सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने. व्हॉलंटियर्स यावेळेस फटका हवेमध्ये मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक यावेळेस बरेचसे लांब आहेत. लॉंग ऑफच्या रिजन मध्ये फील्ड केलं जाईल. तत्पूर्वी अगदी बघू शकताय फेकी थोडीशी स्क्वेअर झाली आणि स्क्वेअर फेकीचा फायदा दोन्ही फलंदाजाने उचललाय. एकेरीला दुहेरीमध्ये दुहेरीला तिहेरी धावेमध्ये यावेळेस परिवर्तित केलंय. तर या 3 धावा स्कोर कार्डवर अर्जित केल्या जात आहेत आणि तिहेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय. 9 रन्स ऑन कार्ड 9 धावा. एक षटकाचा खेळ झालाय. तरी दोन्ही संघाचे कर्णधार जर उपस्थित झाले असतील तर प्लीज आपण या. हंचिदा स्पोर्ट्स संघ या ठिकाणी उपस्थित आहे. कार्तिक 11 काजू संघाचा कर्णधार या. क्विकली या लवकरात लवकर या. नाणेफेकीचा कॉल केला जाईल. जाधव स्पोर्ट्स आयोजित बहुजन विकास आघाडी चषक अगदी आपण बघू शकताय. आज दिवस क्रमांक 3 फायनल फेज आहे आणि फायनलचा थरार आज व्यावसायिक क्रिकेटर या मैदानावर दाखल झालेत. हळूहळू प्रेक्षकांची गर्दी सुद्धा आपल्या लाडक्या खेळाडूला जे फॉलो करतात त्यांना बघण्याकरिता या मैदानावर नक्कीच उपस्थित झालेत. सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर कौशिक हा गोलंदाजी ट्रॅकवर सुसज्ज झालाय. चांगली गोलंदाजी करण्याकरिता कौशिक याची सुद्धा ख्याती आहे. उंचखुरा गोलंदाज नेहमीच भिवंडी तालुक्यामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केले. कौशिक याने आणि आज रबर बॉल क्रिकेटमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करत असताना लॉंगॉनच्या रिजन मध्ये A1 पवन याला आपण बघू शकतायत. डीप मिड विकेट आहे. डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक फाईन लेग. यावेळेस समोरच्या दिशेने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक यावेळेस जजमेंट करतायत. त्याचं जजमेंट योग्य त्या पद्धतीने. ही आहे व्यावसायिक क्रिकेट. संपूर्ण समर्पण. कॅचेस विन द मॅचेस ही परिक्रमा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली. जरी सुद्धा गजरले तरी सुद्धा चेंडूला मात्र पडून दिलं नाहीये. ही आहे क्वालिटी. फलंदाज बाद. भार्गव याला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. कौशिक अगदी विकेट टेकर गोलंदाज बनत असताना मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू अतिरिक्त बाउन्स जो हाईट फॅक्टर आहे आणि सरप्राईज केलं थोडंसं भार्गव याला. प्रयत्न चांगले होते भार्गव याचे कारण की जी रिक्वायर रन रेट आहे ते अगदी आपण बघू शकता जवळजवळ आता 16च्या घरामध्ये पोहोचतंय.
इथून चांगल्या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल राहील. मोठे फटके खेळण्याकरिता नेहमीच ओळखला जातो, परंतु आता पुन्हा एकदा त्या फटक्यांची गरज असेल संघाला, कारण की जी नौका डुबतीच्या मार्गाला चालली आहे त्याला किनाऱ्यावर आणायचं असेल तर चांगली फलंदाजी होणं बंधनकारक आहे. यावेळेस खूप अतिरिक्त बाउन्स बघायला मिळाला, अगदी शरीरापासून दूर फेकला गेला होता. पंच हळूहळू वळतायत, वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून या 1+2 धावा या स्कोर कार्डवर अर्जित होत आहेत. भन्नाट वेग, चेंडू टप्पा पडल्यानंतर कालच्या दिवसामध्ये संतोष पिना याची गोलंदाजी अगदी आपण बघितली होती. जवळजवळ 25 ते 30 फूट यस्त्यांचा मागे मात्र उभा होता कालच्या दिवसामध्ये जेव्हा फायनल केलं होतं गोरसई ब हा संघ. काही जबरदस्त गोलंदाजी आणि कालचा दिवस खास करून गोखिवरेच्या नावाने जाताना आपल्याला बघायला मिळाला. 11 रन्स ऑन कार्ड. नेल्सन आकडा मैदानाच्या आतमध्ये लागला गेलाय. 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88, 99, 111 या नेल्सन आकड्याने मात्र हा आकडा ओळखला जातोय. जास्तीत जास्त बाउन्स बघायला मिळाला. यावेळेस आपण बघू शकताय एक अतिरिक्त धाव आणि वाईटचा इशारा सुद्धा पंच सतीश राजभर दर्शवतायत. थोडंसं पाहिलं न्याहाळलं, पुन्हा एकदा 1+1च्या रूपाने या 2 अतिरिक्त धावा स्कोर कार्डवर जॉईन झाल्या. कालच्या दिवसामध्ये जेव्हा गोखिवरे संघ खेळत होता तेव्हा एका सामन्यामध्ये जवळजवळ 13 धावा अतिरिक्तच्या स्वरूपाने दिल्या होत्या आणि कुठेतरी शेवटच्या मोमेंटला धावसंख्या 6 चेंडूंमध्ये 16 पाहिजे होती, तेव्हा संतोष पिनाची बॅट खूप चांगल्या पद्धतीने बोलली. आज अगदी आपण बघू शकताय तर त्याच पद्धतीने जर अतिरिक्त धावा आल्या तर समोरचा संघ थोडासा फायदा घेताना बघायला मिळेल, कारण की समोरच्या संघाची कंबर मोडले. आकाश जहांगीर सारखा खेळाडू बाद झालाय, विश्वनाथ जाधव सारखा खेळाडू बाद झालाय, भार्गव सारखा खेळाडू बाद झाला, म्हणजे हावी होण्याचा प्रयत्न करतोय भिवंडी 11 हा संघ. पुलालेंची डिलिव्हरी खेळण्याकरिता आपण बघू शकताय तर फोर्स करण्याचा प्रयत्न. पंच या ठिकाणी आपण बघू शकताय नोचा इशारा, अतिरिक्त धावेचा सहारा आणि आता मात्र अर्जुन चक्र फिरवलं जाईल मैदानाच्या आतमध्ये. फ्री हिटचे सिग्नल हे मैदानाच्या आतमध्ये ऑन असतील, म्हणून मी उल्लेख केला होता की ज्या अतिरिक्त स्वरूपाच्या धावा आहेत ना त्या कुठेतरी थांबवणं खूप महत्वाची गोष्ट आहे. आतापर्यंत अतिरिक्त धावा खूप जास्तीत जास्त प्रमाणे आलात. या षटकातील जवळजवळ 2 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय. फ्री हिटचे सिग्नल मैदानाच्या आतमध्ये ऑन आहे. कट केले गेले करिश मात्र आहे तडम्यांच्या रिझन मध्ये, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. एक धाव कंप्लीट झाला, एकच धावेवर समाधान. फ्रीडच्या चेंडूवर जास्त काही नुकसान होत नाहीये. कौशिक आतापर्यंत थोडंसं नियंत्रण सुटलंय, परंतु धावा सुद्धा मात्र त्या ठिकाणी मोठे फटके खेळून देत नाहीये, ही जमेची बाजू राहिलाय. 15 धावा या स्कोर कार्डवर. वाईडिश लॉंग ऑफच्या रिझन मध्ये, मिड ऑफच्या रिझन मध्ये अगदी आपण बघू शकता इवन पवन केने जास्तीत जास्त ज्याची फॅन फॉलोईंग इंस्टाग्रामच्या माध्यमातून असेल, युट्यूबच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, यावेळेस नोचा इशारा आलाय. भार्गव आउट झाल्यानंतर अगदी मैदानाच्या आतमध्ये अगदी बघू शकतात अतिरिक्तच्या स्वरूपाने धावा आल्यात. पुन्हा एकदा नोचा इशारा, अतिरिक्त धावेचा सहारा. एक अतिरिक्त धावेने दंडित केलं जाईल. धावसंख्या 16. फ्रेडचा चेंडू पुन्हा एकदा फ्री हिटवर. अगदी कुठल्याही पद्धतीचा मोठा स्ट्रोक येत नाहीये. धीरजच्या अगदी बघायचं झालं तर थोडेसे बाहेर होते वैयक्तिक कामकाजा निमित्ताने, परंतु आज दाखल झालेत खास करून या स्पर्धेकरिता. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, जास्त काही करत नाहीये. अगदी बघायचं झालं तर कौशिक याची गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत तरी बघायला मिळत आहे, कारण की जी हाईट फॅक्टर आहे अगदी म्हणायचं झालं तर पहिल्या मजल्यावरून चेंडू येतोय. जेवढी हाईट आहे, कारण की खूप चांगल्या पद्धतीने ऑर्थोडॉक्स शैली आहे, खूप चांगल्या पद्धतीने आर्म ऍक्शन बघायला मिळतंय. रिलीज ऑफ डिलिव्हरी खूप योग्य आहे. आता बॅक ऑन ट्रॅक झालाय. 16 धावा स्कोर कार्डवर. यावेळेस पंच पुन्हा एकदा वळतील. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून अतिरिक्त धावेचा सहारा मिळेल. धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 17 या अंकांवर. 17 रन्स ऑन कार्ड, 17 धावा. भिवंडी 11 वर्सेस टीम 94 या संघादरम्यान ही लढत. पुन्हा एकदा नोचा इशारा येईल आणि अगदी म्हणायचं झालं तर कौशिकच्या या गोलंदाजीवर जास्तीत जास्त अतिरिक्तच्या स्वरूपाने धावा आल्यात, कारण की रबर बॉल आहे आणि हाईट फॅक्टर आहे. जास्तीत जास्त हिट द डेक टाकण्याचा प्रयत्न, परंतु या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा नो चेंडू पंचांनी घोषित केलाय. धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 18 अंकांवर. पुन्हा एकदा शरीरापासून दूर फेकला गेलाय. आणखी एक वाईटचा इशारा. नो चेंडू मात्र त्या ठिकाणी कॅरी राहणार आहे. धावा या वेळेस आपण बघू शकता जाऊन पोहोचले 19. प्रदीप भोईर दर्शवतील की आतापर्यंत या षटकामध्ये किती चेंडू टाकून झालेत. आतापर्यंत 13 चेंडूंचं हे षटक आहे आणि हा 14वा चेंडू सुद्धा अगदी आपण बघू शकतायत. पुन्हा एकदा पंच दर्शवतायत यस इट इज अ वाईट. एक आम्ही स्पर्धा हाताळली होती कनेर शिरसाट प्रीमियर लीग आणि त्या स्पर्धेमध्ये जवळजवळ 17 चेंडू वाईट फेकण्याचा रेकॉर्ड होता.
आणि खास करून कल्पेश गोतारणे हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. संजय भादाले मात्र हा गोलंदाज होता. आणि आतापर्यंत बघायचं झालं तर या षटकामध्ये 13 चेंडू आतापर्यंत आदळलेत आणि धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजेच 20 अंकांवर. बघा पहिल्या षटकामध्ये 9 धावा होत्या आणि आतापर्यंत धावफलक आहे 20 अंकांवर. 13 चेंडू आदळलेत, आतापर्यंत 11 धावा खर्च केल्यात. कौशिक याने यावेळेस चांगली लाईन आहे, चांगली लाईन. या लाईन करिता खास करून कुठेतरी भरकटला गेला होता. अखेरकार तो चेंडू रिलीज केलाय. तर 14 चेंडूंचं हे षटक थोडंसं आपण बघू शकतायत. दोन्ही एंडे बघायचं झालं, धावा सुद्धा आल्या त्या मात्र अतिरिक्तच्या स्वरूपाने, परंतु मोठे फटके सुद्धा आले नाही. 3 नो चेंडू मिळाले होते, परंतु नो चेंडूचा त्या ठिकाणी आस्वाद बघायला मिळाला नाही. दोन्ही फलंदाजाने त्याचं बेनिफिट घेतलं नाही. म्हणून जो अगदी म्हणायचं झालं ना सेट फलंदाज का महत्वाचा आहे मैदानाच्या आतमध्ये हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. कारण की टच अँड गो 20 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या. 56 धाव्यांचं टार्गेट आहे, म्हणजेच अजून सुद्धा 36 धाव्यांचं लक्ष हे समोर असेल. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 12 चेंडू 36 धावा. 12 balls remaining, 36 runs required to win. इथून भिवंडी 11 संघ असेल की टीम 94 हा संघ, दोन्ही संघादरम्यान ही लढत अतिशय चुरशीची. पहिला चेंडू यावेळेस प्ले अवे फ्रॉम द बॉडी, थोडीशी लाईन भरकटली गेले. काहीतरी अतिरिक्त करण्याचा प्रयत्न यावेळेस गोलंदाज अगदी आपण बघू शकतायत मैदानाच्या आतमध्ये. वैभव वाईटचा इशारा आलाय, एक अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्त धावेच्या साह्याने धावफलक 21. अगोडाप्याचा चेंडू ऑन साइडला वळवलंय. एक धाव तर कंप्लीट झालंय. दुसऱ्या धावेकरिता प्रयत्न आहे. तू मैं पुन्हा एकदा एकाच रोडावर 2 गाड्या धावल्यात. राहिल अन्सारी थोडेसे मागे राहिले होते. धीरज जायाचा कॉल होता. अगदी त्या ठिकाणी जर व्यवस्थित कलेक्शन झालं असतं वैभव याच्या माध्यमातून तर परतीच्या प्रवासाला लागावं लागलं असतं कुठल्या तरी एक फलंदाजाला. इथे आता तुम्हाला धाव गती जी आहे ती थोडीशी वाढवणं महत्वाची भूमिका आहे. कारण की 18ची सरासरी आता मात्र जी सरासरी 14च्या घरामध्ये होती 2 षटकानंतर मात्र ती सरासरी आता 18च्या घरामध्ये गेलाय. मोठे फटके खेळले, खूप महत्वाची गोष्ट आहे. ऑन साइडला राहील आतापर्यंत थोडंसं स्ट्रगल करतोय. एक धाव तर कंप्लीट झालं. एकच धावेवर समाधान या ठिकाणी व्यक्त करावं लागेल. इथून चांगल्या पद्धतीची जर फलंदाजी झाली नाही तर भिवंडी 11 हा संघ हावी होताना या सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. मोठमोठी नावं, आकाश जहांगीर सारखा खेळाडू, रवी बुंबक सारखा खेळाडू, विश्वनाथ जाधव सारखा खेळाडू, एव्हन पवन सारखा खेळाडू अगदी आपण बघू शकतायत, करेश मात्रे सारखा खेळाडू अगदी आपण बघू शकतायत. अगदी आज मोठमोठी नावं आपल्याला बघायला मिळेल आणि येणाऱ्या कालावधीमध्ये अजून स्टार खेळाडू या मैदानावर दाखल होतील. ऑन साइडला पुन्हा एकदा वळवण्याचा प्रयत्न. या अतिरिक्त धावा कुठेतरी मात्र आपण बघू शकता चिंतेची सबब आहे आणि तेच पवन केने या ठिकाणी जाणतायत. कारण की त्यांना ठाऊक आहे या अतिरिक्तच्या स्वरूपाच्या धावा आहेत त्या शेवटच्या मोमेंटला कुठेतरी थोड्याशा मागण्या पडणार आहेत. कॉन्फिडन्स देत आहेत आपल्या गोलंदाजाला. इथून चांगली गोलंदाजी करणं खूप महत्वपूर्ण गोष्ट. 2 अतिरिक्त धावा, धावफलक 26 अंकांवर. पुन्हा एकदा शरीरापासून दूर खेळवण्याचा प्रयत्न. पंच वळतायत. वाईटचा इशारा. धाव घेण्याकरिता फोर्स झालेत. 1+1 अजून मात्र धावा अतिरिक्तच्या स्वरूपाने आल्यात. प्रदीप भोईर दर्शवतात की आतापर्यंत जवळजवळ 14 धावा या अतिरिक्तच्या स्वरूपाने आल्यात आणि धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 28. बघा 28ला 14ने मायनस केलं तर 14 धावा होत आहेत. म्हणजेच गोलंदाजीचं नियंत्रण कुठेतरी सुटलेलं बघायला मिळतंय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीची चुकी. पंच पुन्हा एकदा फ्लाय करतायत. व्हाईट बॉल आणि तदनंतर पुन्हा एकदा स्कोर कार्डला मात्र आकार मिळतोय 29. मॅच मध्ये आतापर्यंत मागे आहे टीम 94, परंतु या पद्धतीच्या जर तुम्ही एक्स्ट्रा धावा द्याल तर या सामन्यामध्ये पुढे यायला टीम 94 हा संघ नक्कीच प्रयत्न करेल. अखेरकार तो चेंडू मात्र या ठिकाणी हाताळला गेलाय. सिंगल येते. सिंगलच्या साह्याने एक धाव स्कोर कार्डवर लागले गेले. धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 30 अंकांवर. मागील 2 दिवसांपासून सुद्धा आपण बघू शकताय की एका चेंडूवर जेव्हा 9 धावांची गरज होती तेव्हा वाईट चेंडू आला. कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण बघितलं जेव्हा मात्र आपण बघू शकता एका चेंडूवर 6 धावांची गरज होती तेव्हा सुद्धा 2 लगातार वाईट आले होते. यावेळेस राहील अन्सारी आता सोडणार नाहीये. काय जबरदस्त बॅकलिपचा उपयोग. चेंडू जसा बॅटला कनेक्ट झाला तसे 6 धाव्यांची मोहरी उमटवली गेली होती. 6 धावा. येस बँक 6 आणि 6च्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय. 36 रन्स ऑन कार्ड, 36 धावा. आता चुरशीला खऱ्या अर्थाने सुरुवात झालाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, जोरकस मारण्याचा प्रयत्न. सिंगल आले.
सिंगलच्या साह्याने एक धावी स्कोर कार्डवर अर्जित होईल. एकेरीच्या साह्याने धावफलक 37 या अंकांवर. अजूनही अगदी बघायचं झालं तर इथून विजयी होण्याकरिता 19 धावेंचं लक्ष्य हे समोर असेल आणि येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 7 चेंडू 19 धावा. म्हणून मी म्हटलं की हे क्रिकेट आहे आणि रंग बदलू खेळ म्हणजेच काय तर क्रिकेट आहे. शेअर मार्केटमध्ये ज्या पद्धतीने चढ उतार होतोय त्याच पद्धतीने या क्रिकेटमध्ये हा चढ उतार बघायला मिळतोय. यावेळेस धीरजा एक एडने स्ट्रगल करतोय. त्याचं स्ट्रगल संघाच्या माध्यमातून विजय आणि पराभवाचं अंतर हे बनत असताना इथे मात्र अखेरकार स्पेल समाप्त झालाय. या अगोदर 14 चेंडूंचं आपण षटक बघितलं. या षटकामध्ये सुद्धा आपण बघू शकताय जवळजवळ 10 चेंडूंचं हे षटक राहिलं. 6 चेंडू 19 धावेंची गरज आहे. 6 बॉल्स रिमेनिंग 19 रन्स रिक्वायर्ड टू विन. इथून चांगल्या पद्धतीची जर गोलंदाजी झाली नाही तर समोरचा संघ मात्र पुढे येताना बघायला मिळेल. परंतु आतापर्यंत पब्लिक पोल काय म्हणतोय 80% सामना अजून सुद्धा भिवंडी 11 संघाच्या अगेन्स्ट आहे. परंतु इथे जर या सामन्यामध्ये या 20%ला 100% मध्ये परिवर्तित करायचं असेल तर इथे तुम्हाला प्रयत्न करणं खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण की आयुष्यात क्षेत्र कुठलंही असो कष्टाला पर्याय नाही आहे आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशाला सुद्धा पर्याय नाहीये. हे सातत्याने आपण बघितलंय. गोलंदाजी ट्रॅकवर किरण पाटील आणखी एक हरहुन्नरी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. राहिल अन्सारी हिरो बनण्याची संधी आहे. यावेळेस चांगली लाईन चांगला टप्पा पडल्यानंतर अगदी चेंडू सरळ यष्टीरक्षक यांच्या हातकंडामध्ये विसावला जातोय. योग्य ती लाईन योग्य ती लेंथ ही खास करून किरण पाटील याची ओळख आहे. चांगल्या पद्धतीने फलंदाजी होणं गरजेची गोष्ट होती परंतु एक एंडने मात्र धावा या कुठेतरी थांबल्यात. पुन्हा एकदा शरीरापासून दूर खेळवण्याचा प्रयत्न. धाव घेण्याकरिता फोर्स झाल्यात. एक धाव तर कंप्लीट केले. आता मात्र सिच्युएशन थोडीशी आपण बघू शकता टाईट होत असताना कारण की 4 चेंडू आहेत आणि 4 चेंडू मध्ये 18 धावेंचं लक्ष्य हे समोर असणार आहे. इथे प्रयत्न करणं खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे. धीरजा कित्येक वेळा या सिच्युएशन मध्ये आहे. या सिच्युएशन मधून बाहेर काढावं लागेल. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न परंतु पंच यावेळेस वळतायत की ही लाईन थोडीशी खराब आहे. व्हाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावेचा सहारा मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या साह्याने धावफलक 39 रन्स काढ. अजूनही 17 धावेंचं लक्ष आहे. येणारे चेंडू तुमच्याकडे 4. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. धाव घेण्याकरिता त्या ठिकाणी मन बनवलं नाहीये. इथून 3 चेंडू आहेत आणि 3 चेंडूंमध्ये 17 धावेंचं लक्ष म्हणून जे धावचित झाले ना आकाश जांगेड तिथून मात्र मॅचला कलाटणी मिळाली आणि इथून आतापर्यंत या मॅच मध्ये कोरघोडी करत असताना हळूहळू हा सामना भिवंडी 11 संघादरम्यान झुकतोय. या सामन्यामध्ये जवळजवळ 17 ते 18 धावा जरी एक्स्ट्राच्या स्वरूपाने आल्या तरी सुद्धा अगदी आपण बघू शकतायत खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी झाली आणि किरण पाटील याने या गोलंदाजीच्या माध्यमातून आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने नियंत्रणयुक्त गोलंदाजी करून दाखवलाय. यावेळेस पॉइंटच्या डोक्यावर चेंडूला वळवलंय परंतु आते आते मेहरबा बहुत सी देर हो गई क्योंकि दिल्ली बहुत सी दूर रह गई है. इथून विजय आणि पराभव मधील नक्कीच अंतर कमी होईल. 10 धावेंचं लक्ष अजून सुद्धा समोर आहे. चेंडू असेल तुमच्याकडे एक. शेवटच्या चेंडूवर सुद्धा मोठा फटका बघायला मिळाला परंतु हा सामना अवघ्या 4 धावेने वॉन झालाय भिवंडी 11चा संघ. म्हणून धावचित होणे सर्वात दुर्दैव आहे. जिथे आकाश जांगेड बाद झाला तिथून मात्र पूर्णपणे सामन्याला कलाटणी मिळाली. म्हणून नथिंग कॅन इम्पॉसिबल इन क्रिकेट सातत्याने आपण म्हटलंय आणि इथे 4 धावेनेशी भिवंडी 11 हा संघ वॉन झालाय. मेनी कॉंग्रॅच्युलेशन. काय जबरदस्त फलंदाजी करेश मात्रे याने करून दाखवले आणि अतिशय दुसरं अर्धशतक या स्पर्धेच्या निमित्ताने. नो डाऊट या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नन ऑफ द दॅन करेश मात्रे. या आपण नाणेफेकीच्या दिशेने वळतोय. हंशीदा स्पोर्ट्स हा संघ अगदी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी उतरलाय. इथून नाणेफेकीचा कॉल जिंकलाय
हंशिता स्पोर्ट्स या संघाने आपण निर्णय या ठिकाणी याल नाणेफेकीकरिता तेव्हाच आपण सांगायचं ही विनंती आहे. कार्तिक 11 काजू हा संघ 2 हात करेल हंशिता स्पोर्ट्स या संघाशी. यानंतर शिवान स्पोर्ट चॅलेंजर प्रथमेश ठाकरे यांचा संघ बघायला मिळेल, तर सदानंद स्मृती कामन यांचा संघ अगदी बघायला मिळेल. त्यानंतर NSP बॉईज आणि NP स्पोर्ट्स उत्तन मॅकमिलन गोविंद यांचा संघ आणि त्यानंतर NSP बॉईजचं नेतृत्व करताना सुमित ढेकळे अँड ऑल टीम या ठिकाणी थोड्याच वेळात उपस्थित होतील. सो खूप सुंदर सामने आजच्या दिवसातील. पहिला सामना अगदी टीम 94 संघ थोडासा मागे झाला आणि अगदी म्हणायचं झालं तर भिवंडी 11 हा संघ या सामन्यामध्ये वॉन झाला. तर नाणेफेकीचा